नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वप्नील, तुमचं ॲडव्हेंचर विथ स्वप्नील या चॅनलवर स्वागत करतो। तर आज आपण जाणार आहोत कर्जतच्या कोथडीगड या ट्रेकवर। हा कल्याणपासून जवळपास 45 किलोमीटर अंतरावर आहे। म्हणजे त्याचा बेस विलेज जे आंबिवली गाव ते कल्याणपासून जवळपास 45 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईपासून जवळपास 90 किलोमीटर आणि पुण्यापासून जवळपास 120 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। या किल्ल्याची चढाई जवळपास मध्यमवर्गीय आहे। आजच्या ब्लॉगची सुरुवात आज आपण जरा बाहेरून करतोय। सो आज माझ्यासोबत 2 जण आहेत, त्यांना मी तुम्हाला पुढे भेटवतो। सो लेट कमर्स आलेले आहे तिथे। विशाखा आणि अमोल हो तर लेट कमर्स। तो तुम्हाला बोललेलो माझ्यासोबत जे 2 जण येणार आहेत ते हे आता आता तर मित्रांनो, आता आपण जवळपास कोथडी गडाजवळ पोहोचलेलो आहोत। म्हणजे हा एक ऑफ रोड आहे 2-3 किलोमीटरचा। तो ऑफ रोड झाल्यानंतर तुम्ही हा ऑफ रोड बघू शकतात आणि इथून आम्ही आमच्या बाईक वरती नेणार आहोत। एकदम म्हणजे ॲडव्हेंचरस रस्ता आणि इथून हा असा एक
सुंदर व्ह्यू तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आता आपण गडाच्या बेस विलेजपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आपण गाडी इथे पार्क केलेली आहे. तर तुम्ही बघितलाच असेल किती संघर्ष होता रस्ता क्रॉस करायचा. तर टोटली ऑफ रोड होता, म्हणजे जवळपास 3-3.5 किलोमीटरचा ऑफ रोड होता आणि तेवढा ऑफ रोड कंटिन्यू गाडीने क्रॉस केला आणि एवढ्या अडचणी आल्या म्हणजे खरंच एकदम एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर होता. तुम्ही बघितलं असेल पूर्ण व्हिडिओमध्ये किती ॲडव्हेंचर होतं. तर आता आपण गड चढायला सुरुवात केली आहे आणि आता आपण किल्ल्याच्या बेस विलेजला आहे आणि इथून जवळपास 1 तास लागतो वरती गड चढायला. तर चला हळूहळू जाऊया वरती. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता गाड्याच्या एकदम बेस विलेजच्या एंट्री पॉईंटलाच विरगळ तुम्ही बघू शकता ती. तर याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला अमोल देईल. तर मित्रांनो, विरगळबद्दल सांगायचं झालं तर विरगळ म्हणजे वीरांची शौर्यगाथा सांगणारे स्तंभ. तर तुम्ही इथे बघू शकता विरगळमध्ये बऱ्याच प्रकारचे गोष्टी तुम्हाला सांगण्यात आलेल्या असतात. आता याच्यामध्ये जे 3 कॉलम केलेले आहेत त्याच्यामध्ये जो फर्स्ट कॉलम आहे तर फर्स्ट कॉलममध्ये वीराचं आयुष्य दाखवले जातं. सेकंड कॉलममध्ये वीर जो मृत्युमुखी पावलेला आहे त्याचा मृत्यू कसा झालेला आहे. आता इथे दाखवण्यात आलं बाण आणि त्याच्या हातामध्ये तुम्ही हे दाखवलेलं आहे, म्हणजे लढाई करताना ते शॉर्टली दाखवले. तर सेकंड ते असतं आणि तिसरं म्हणजे त्याचं स्वर्गामध्ये जे पदार्पण होत आहे ते कशा प्रकारे होते, अशा 3 गोष्टी विरगळमध्ये सांगितल्या जातात. तर प्रत्येक विरगळमध्ये तुम्ही जर नोटीस कराल तर प्रत्येक विरगळ ही त्या वीराबद्दल काही ना काही इन्फॉर्मेशन देत असते. तर ही गोष्ट तुम्ही बारीकाईने बघू शकता. तर आमची आता ट्रेकची सुरुवात झालेली आहे. मस्त असा हा जंगलचा पॅच आहे.
पोचायला आम्हाला एवढं लेट झालं आहे की काय हिशोबच नाही. म्हणजे जवळपास 8 वाजता आम्ही एक्झॅक्टली निघालेलो आणि आता 1:30 वाजलेत आणि आत्ता आम्ही गड चढायला सुरुवात केली. लोकांनी इथे उतरायला स्टार्ट केलंय आणि आता आम्ही चढायला स्टार्ट केलं. हा सुंदर रस्ता आणि हे दुकानमधलं जंगल. आणि हे दोघं गड चढण्याचा संघर्ष करताना. संघर्ष तर आपल्या आयुष्यात लिहिलाय. चला पटापट आपण जाऊया. मस्त असा पाऊसही पडतोय आणि हे 2 मिनिटात चढून असे थकलेले भागलेले ट्रेकर्स, एक्सपिरियन्स ट्रेकर्स. थोडासा रेस्ट करून आता आम्ही कंटिन्यू करतोय. गड हा एकदम मध्यमवर्गीय चढाईसाठी, म्हणजे एवढा कठीणही नाही. स्ट्रगल तर फक्त गडाच्या बेसपर्यंत येण्यासाठी आहे. कारण गडाच्या बेसपर्यंत येण्यासाठी अक्षरशः 3.5-4 किलोमीटरचा ऑफ रोड, आणि जर तुम्ही चालत असाल तर तुम्हाला चालत यावं लागेल, आणि बाईकने तर तुम्ही बघितलं असेल किती डेंजर ॲडव्हेंचर आहे. चढताना तुम्हाला असे मध्ये छोटे छोटे वॉटरफॉल दिसतील बघायला. पाऊस कंटिन्यू चालू आहे, म्हणजे एकदम कंटिन्यू. देखो हमको तकलीफ हो रही है, ऐसी हालत है हमारी. हम लोग बॉम्बे में अच्छा सुखी थे, यहाँ पे दुखी हो गए. देखो एडवेंचर चाहिए, एडवेंचर नहीं. लेकिन वो तो है 2 मिनट का दुख है, लेकिन जिंदगी भर का सुकून है ना. अरे सुकून एक लगता है कुछ किया है ना. हाँ तो तो बरेच लोक आज गड चढायला आलेले. तर आय थिंक एवढाही कठीण स्पोर्ट नाही आहे, कारण एवढा थकवा जाणवत नाही. पण पाऊस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे थोडासा गारवा आला आहे, आणि अक्षरशः असं सुंदर असं दगडातून पाणी झिरपत आहे, तुम्ही बघू शकतात. तर इथे एक ग्रुप आला होता, त्यामध्ये ऑलमोस्ट 65 एजच्या आजी त्यांनी हा ट्रेक कंप्लीट केला. तर ते आता उतरत होते, त्यांना तर आपण काही डिस्टर्ब केलं नाही. तर इथे आता आम्ही टी ब्रेकसाठी थांबलो आहे, चहा पितो आहे या काकींच्या शॉपवरून. चायमध्ये पाणी विजेतून पाणीच पडतं वरती. आता आम्ही या काकीकडे चहा पिऊन वरती गडाकडे निघालो आहे. पाऊस तर भयंकर चालू आहे, म्हणजे काय अंदाजच नाही की एवढा पाऊस चालू आहे. आणि आज बरीच लोकं आली आहेत तशी, पण जसं काकूंनी सांगितलं की जास्त वेळ कोणी वरती थांबत नाही आहे. तर चला आपण निघूया पटापट. तर तुम्ही पाऊस बघू शकता किती भयानक चालू आहे, म्हणजे एकदम ॲडव्हेंचर पण होतोय आणि मशक्कतची मशक्कत पण होते. माझी दांडून गेली पावसाच्या काहीतरी भावा, खूप भारी वाटतं. ओव्हर एक्साइटमेंट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस चालू आहे. तर अक्षरशः अमोलच्या म्हणण्याप्रमाणे आमची दांदरून गेलेली आहे. पैसे आम्ही थोडा चहा घेतला तेव्हा जाऊन आमच्या शांतता भेटली. तर आता जसं तुम्हाला दाखवलं मी अगोदर, आम्ही थोडासा कोरा चहा घेत आहे बिना दुधाचा, त्यामुळे थोडीशी अशी एनर्जी आली आता. त्याच्यात लिंबू टाकून. मित्रांनो तुम्ही बघू शकतात आम्ही किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि जसं तुम्हाला दिसत आहे दरवाजाची अवस्था म्हणजे अशी ढासळलेली आहे. वरतून पूर्ण दरवाजा कमान तुटलेली दिसते आपल्याला, आणि हे पावसामुळे असं सुंदर. तर तुम्ही बघू शकतात लहान लहान मुलं देखील किल्ले चढायला येतात, आणि तुम्ही घरात बसले. आणि आमचा अमोल बोलतो की तुम्ही घरात बसले. तर गड किल्ल्यांना भेट दिली पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही आता माझ्या मागे महादरवाजा बघू शकतात.
तर हा महादरवाजा त्याचा ढासळलेल्या अवस्थेत आहे. तर या ढासळलेल्या अवस्थेमुळे आपल्याला बराचसा तोटा होतो. या ज्या महादरवाजावर आहे ते पुरातन शिल्प कोरलेले असतात. तर त्या शिल्पांमध्ये या किल्ल्यांची माहिती जडलेली असते. म्हणजे काही वेळेस काही किल्ल्यांची माहिती आपल्याला पुस्तकातून भेटत नाही, पण ते या शिल्पांमुळे आपल्याला कळतं की हा किल्ला कोणत्या साली बांधलेला आहे किंवा कोणत्या राजाने बांधलेला आहे. तर त्यामुळे आपण या असलेल्या शिल्पांमुळे आपण या इतिहासापासून वंचित राहतो. जसं हा किल्ला, या किल्ल्याचा इतिहास कोणत्याही मराठी किंवा इंग्रजी पुस्तकात लेखलेला नाही. या किल्ल्याचा इतिहास तुम्हाला मुघल पुस्तकातून बघायला मिळतो. तर चला. तर इथे थोडंसं पुढे आल्यावर तुम्ही कातळात कोरलेल्या या पायऱ्या बघू शकता, छोट्या छोट्या. आणि हा व्ह्यू. तर जवळपास आम्ही वरपर्यंत पोहोचलेलो आहे. इथे तुम्ही बघू शकता स्वर्ग. आणि हा आपला भगवा झेंडा. आणि हा थोडा पोर्शन आपल्याला आता चढायचा इथून. भन्नाट वारा आणि पाऊस चालू आहे. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? अरे जोश पाहिजे, जोश. तर कसं वाटतंय आम्हाला इथे येऊन? उत्कृष्ट असं वातावरण झालेलं आहे. स्वर्गात आल्याची अनुभूती भेटते आम्हाला. आणि शब्दात सांगणं अवघड आहे, तुम्ही येऊनच ते अनुभवू शकता. आणि आता असा भन्नाट असा वारा इथे सुटलाय. तर मित्रांनो, तुम्ही हा इतिहासाचा पुरावा बघू शकतात. दोन तोफा आहे तिथे आणि पूर्णपणे शाबूत अवस्थेत आहे. आणि हा आपला भगवा झेंडा. आणि हे आपले थकलेले गाडी. हो. तर मित्रांनो, आता आपण कोथळी गडावर पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही इथे हे तोफा बघू शकता. 2 तोफा इथे आहेत. तर यामागे बराच इतिहास आहे, पण या इतिहासाचा उल्लेख आपल्याला मराठी आणि इंग्रजी लेखातून मिळत नाही. पण या गडाचा इतिहास तुम्हाला मुघल पुस्तकातून बघायला मिळतो. तर मुघल पुस्तकातून का? कारण मराठ्यांनी या गडाला बराच वेळा जिंकण्याचा प्रयत्न केला. जवळपास 2 ते 3 वेळा हा गड त्यांनी जिंकण्याचा प्रयत्न केला, पण असफल ठरले. मराठ्यांचा बापूराव म्हणून एक शूर सरदार होता. त्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात करून घेतला. तर आपल्याला इथे हे तोफा वगैरे बघायला मिळतात. यामागे एक इतिहास आहे. तर यामागचा इतिहास असा आहे की हा किल्ला दारुगोळा जेव्हा नेयान करायचे तेव्हा दारुगोळा साठवून ठेवण्याचं हे एक ठिकाण होतं. त्यामुळे आपल्याला इथे असे तोफा वगैरे बघायला मिळतात. तर आता आपण गडाच्या वरच्या टोकाला जाऊयात. तर चला. तर या किल्ल्याच्या बुरुजासमोरच ही आपल्याला एक गुफा बघायला मिळते. इथे साधारणतः 8 ते 10 लोक आरामात राहू शकतात. सध्या या गुफेमध्ये पाणी भरलेलं आहे, तर त्यामुळे आपण इथे एवढा वेळ काय थांबू शकत नाही. तर चला आता आपण उतरूया. तर मित्रांनो, इथून असं थोडंसं खाली उतरल्यावर तुम्हाला इथे असं गणपती बाप्पांचं कोरलेली मूर्ती बघायला मिळते दगडामध्ये. तर चला आपण दर्शन घेऊ, थोडंसं पुढे जाऊया. तर आणि पुढे आल्यावर अशी पाण्याची टाकी तुम्हाला बघायला मिळते. तर ही पाण्याची टाकी तुम्ही बघू शकता. तर भैरव मंदिराच्या अगोदर एक छोटासा लेफ्ट टर्न होता. तर तिथून हा एक रस्ता आहे. आय थिंक हा एक चोर दरवाजा आहे किंवा
जुनी पायवाट आहे इथे, तुम्ही इथे बघू शकतात. इथूनही एक रस्ता जातो. तर भैरव मंदिराकडे जाताना तुम्हाला इथे दुसऱ्या प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. आणि या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बुरुज देखील आहे. आणि हे समोर भैरव मंदिर. अभय मंदिर आहे काय? हां मंदिर आहे. अच्छा. तर मित्रांनो, मंदिराच्या समोर आल्यावर तुम्हाला ही भैरवाची गुफा बघायला मिळते. आणि आजोबांच्या सांगण्याप्रमाणे या गुफेला पांडवकालीन इतिहास आहे. तर या गुफेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट पृष्ठभागावर छताला आधार देणाऱ्या स्तंभांवर हे कोरीव असं नक्षीदार काम केलेलं आहे. तर तुम्ही हे सुंदर असं नक्षीदार काम बघू शकतात. पूर्ण दगडांवर हे नक्षीदार काम केलेलं आहे. इथल्या प्रत्येक स्तंभावर विशिष्ट असं नक्षीदार काम केलेलं आहे. सुंदर असं नक्षीदार काम केलेलं आहे दगडांमध्ये कोरलेलं. आणि इथे तुम्ही आता बाजूला बघू शकतात बरीच अशी ऐसपैस जागा आहे. आणि इथे भैरवांची छोटीशी अशी मूर्ती इथे ठेवलेली आहे. आणि इथून समोर आल्यावर तुम्हाला अजून एक ही गुफा बघायला मिळते. आणि या गुफेमध्येही अजून एक छोटी गुफा आहे. तर ही जागा राहण्यासाठी तर आहे, पण या जागेवर बराच असा वेगळा स्मेल येतो, कारण इथे वटवाघूळ बरेच आहेत आतमध्ये गुफेमध्ये. तर इथे आतमध्ये बऱ्याच अशा 2-3 गुफा आहेत. तर चला आता आपण भैरवांचं दर्शन घेऊयात आणि पुढचा प्रवास चालू करूया. मित्रांनो, मंदिरातून आल्यानंतर या अशा भुयारात कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आणि इथून आपल्याला गडमाथ्यावर जाणारा रस्ता आहे. तर या तुम्ही कातळात कोरलेल्या पायऱ्या तुम्ही बघू शकता. तर हा गडमाथ्यावर जाणारा रस्ता आहे. आणि थोडंसं वर आल्यावर लेफ्ट साईडला ही अजून एक गुहा बघायला मिळते. त्यावर हे नक्षीदार काम. आणि वरती पायऱ्यांच्या राईट साईडला देखील असे जुने अवशेष बघायला मिळतात. आणि तेथे देखील 2 गुफा आपल्याला बघायला मिळतात. तर चला तुम्हाला त्या गुफा दाखवतो मी बाहेर आतून. तर इथे या 2 गुहा आहेत अजून. पायऱ्या चढून आल्यानंतर हा असा गडमाथ्यावर जाणारा रस्ता आहे. कंप्लीट पायऱ्या आहे. आणि वरती गेल्यावर वरती दाखवतो तुम्हाला कसा व्ह्यू आहे. अक्षरशः धुकं धुकं. तर पटापट माथ्यावर जाऊया आपण. इथून तुम्ही बघू शकता धुकं पूर्ण रिव्हर्स दिशेने येत आहेत. असा ॲडव्हेंचर रस्ता आहे थोडा. म्हणजे कातळात कोरलेल्या सगळ्या पायऱ्या आहेत या. ते तुम्ही अजून या शिड्या देखील बघू शकता. अजून शिड्या काही संपलेल्या नाहीत. तर थोडंसं ओपन पॅच संपल्यानंतर या अशा शिड्या आहेत समोर. आणि या शिड्यांच्या वरती देखील एक दरवाजा आहे. तर चला आपण जाऊया पटापट वरती. इथे दरवाजाच्या उजवी बाजूला तुम्ही हे शरप या प्राण्याचे शिल्प बघू शकतात. आणि इथे गणपती बाप्पाचं देखील एक शिल्प आहे, ज्याला गजशिल्प असे देखील म्हणतात. आणि हा
दरवाजा अजूनही शाबूत अवस्थेत आहे. कमान एकदम व्यवस्थित अवस्थेत आहे. तर चला जाऊयात पुढे. तर मित्रांनो, आता आपण गडाच्या एकदम टोकावर पोहोचलेलो आहोत, म्हणजे त्या सुळक्यावर. तुम्ही इथे बघू शकता. या पायऱ्या चढून आल्यानंतर एकदम आता वरती जाणारा एक छोटासा रस्ता आहे फक्त. आणि हे मला किल्ल्याचे पुरातन अवशेष बघायला मिळतात गडाच्या एकदम. आणि हे माथ्यावरचं सर्वात मोठं पाण्याचं टाकं आहे. इथेही बरेच अवशेष तुम्हाला बघायला मिळतात. हो, किल्ल्यावरचे काही राजवाड्याचे अवशेष दाखवतो. पाऊस तर एवढा भन्नाट चालू झालाय की मला वाटतं ही समोर तुम्ही राजवाड्याचे अवशेष तुम्ही बघू शकता की व्यवस्थित. हे बघ इकडे बघ. आणि आता आम्ही किल्ल्याच्या अशा टोकावर पोहोचलेलो आहोत जिथून अक्षरशः पूर्ण स्वर्ग इथून दिसतोय. आता तुम्ही इथे खाली बघू शकता, सगळे वॉटरफॉल्स वगैरे बघायला मिळतात. तर ॲक्च्युली धुक्यांमुळे आपल्याला ते एक्झॅक्टली व्यवस्थित दिसत नाही आहेत, पण खरंच एकदम असं सुंदर असं वातावरण झालं आहे. तसंच काढतो, तशीच थांबशील, इथं थांबशील दगडावरती, मी असं आडवा काढतो. नो, आता आम्ही इथे गडाच्या एकदम वरती आल्यावर थोडासा पोटाला आधार देतोय काकडी खाऊन. आणि आजपर्यंत एवढे किल्ले फिरलो आहेत आणि या दादांची मॅगी सर्वात स्वस्त, ती पण किल्ल्याच्या एकदम म्हणजे टोकावर, म्हणजे सर्वात वरच्या भागावर असून सुद्धा सर्वात स्वस्त मॅगी इथे भेटते. तर आता आमचा इथे मॅगी खाऊन झालेली आहे. तर सर्व हे या दादांकडे आम्ही मॅगी खाल्लेली आहे. आणि एवढे गडकिल्ले आम्ही फिरलो आहेत, पण गडकिल्ल्यांवरती मॅगी जवळपास 100 रुपये ते 150 रुपये भेटते, पण या काकांजवळ 50 रुपयाला मॅगी भेटते. काय रहस्य आहे काका? 30 रुपयाला मॅगी, म्हणजे विचार करा काय रहस्य आहे काका या मॅगी. फक्त 30 रुपये, फक्त 30 रुपये. तर चला एक आता. तर मित्रांनो, आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलाय आणि एवढी हवा गेले मित्रांनो, पार धांदरून गेले. हवेचा प्रवाह एवढा जोरात की आता आम्ही आधार घेत घेत चालतोय. मला दाखवू शकतो या साईडला अक्षरशः खाली काहीच नाहीये. वर्ग प्रवाह तिथूनच सुरू होतो मित्रांनो. आणि खूप रिस्की आहे. तर ॲडव्हेंचर बघू शकता तुम्ही, किती थ्रिलर ॲडव्हेंचर आहे. खूप खूप एकदम भारी विषय मित्रांनो, नक्की भेटच्या. पण पावसाचा अंदाज घेऊन या. हो, पावसाचा अंदाज घेऊन तर नक्की या, कारण पाऊस हा एवढा जोरात चालू झाला आहे. तर मित्रांनो, आम्हाला इतका उशीर झाला आहे की जवळपास गडावरचे सगळे दुकानदार आमच्यासोबत खाली येत आहेत. परतीच्या प्रवासाला निघाले.
आणि आम्ही उतरणारे सर्वात शेवटचे लोक मावळे आहोत. मावळे म्हणू शकता तुम्ही. हा, मावळे आहोत. तर ते आम्ही आमचा ब्लॉग इथे संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बघण्यासाठी धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ॲडव्हेंचर विथ स्वप्नीलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत असंच फिरत राहा आणि कडकिन्यांना भेट देत राहा. जय शिवराय.